हॅलो फ्रेंड्स, नमस्कार. स्वागत आहे तुमचं स्वीट अँड स्पायसी किचनमध्ये. आज मी मस्त चमचमीत अशी मोड आलेल्या मटकीची भाजी तयार केलेली आहे. ही मोड आलेल्या मटकीची भाजी अगदी सिंपल पद्धतीने मी तयार केली आहे, परंतु चवीला एकदम भन्नाट अशी बनवून तयार झालेली आहे. ही मटकीची भाजी गरमागरम ज्वारीची भाकरी किंवा गरम गरम चपाती, भात कशासोबतही एकदम छान अशी लागते. तसेच अगदी झटपट अशी बनवून तयार होते. चला तर मग आपण बनवूया आपली आजची रेसिपी. मटकीची भाजी तयार करण्यासाठी इथे मी मोड आलेली मटकी पाव किलो घेतली आहे. 2-3 वेळा स्वच्छ धुवून निथळत ठेवली आहे. तसेच अर्धा वाटी सुकं खोबरं घेतलेलं आहे. 2 कांदे उभे चिरून घेतलेले आहेत. तसेच 8 ते 10 लसूण पाकळ्या घेतल्या आहेत व 1 इंच आल्याचे तुकडे घेतले आहेत. तसेच 1 टोमॅटो घेतलेला आहे. सर्वात अगोदर आपण भाजीसाठी लागणारं वाटण बनवूया. इथे मी पॅनमध्ये 1 चमचा तेल घातलं आहे. तेल गरम झाल्यानंतर आपल्याला यावरती कांदा घालायचा आहे. तसेच लसूण व आलं घालायचं आहे. आता हे आपल्याला लालसर होईपर्यंत परतवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटे हे सर्व आपल्याला परतवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता कांद्याचा कलर छान लालसर असा झाला आहे. आता यामध्ये आपल्याला सुकं खोबरं घालायचं आहे. आता हे आपल्याला 1-2 मिनिटे परतवून घ्यायचं आहे. ही मोड आलेल्या मटकीची भाजी तुम्ही स्कूलच्या टिफिनसाठी किंवा ऑफिस टिफिनसाठी झटपट अशी बनवू शकता. ही चवीला एकदम छान अशी लागते. आता इथे तुम्ही पाहू शकता हे सर्व छान लालसर असं भाजलेलं आहे. यामध्ये आपण जे खोबरं घातलं होतं ते सुद्धा लालसर असं झालेलं आहे. आता यामध्ये आपल्याला टोमॅटो घालायचा आहे. आता इथे मी 1 टोमॅटो घेतलेला आहे. टोमॅटोच्या फोडी थोड्याशा मी बारीक करून घेतल्या आहेत जेणेकरून त्या पटकन शिजल्या जातील. आता टोमॅटो सॉफ्ट होईपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. आता 3 ते 4 मिनिटानंतर तुम्ही पाहू शकता यातील टोमॅटो छान सॉफ्ट झालेला आहे. आता आपण गॅस बंद करूया व हे मिश्रण आपल्याला थंड करून घ्यायचं आहे. आता इथे मी हे सर्व भाजलेलं एका मिक्सरच्या भांड्यामध्ये काढलेलं आहे. आता हे आपल्याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे. आता इथे मी हे मिक्सरला फिरवून घेतलेलं आहे. तुम्ही पाहू शकता याप्रमाणे आपल्याला याचं वाटण तयार करून घ्यायचं आहे. आता आपण भाजीला फोडणी देऊया. इथे मी कुकरचाच वापर केलेला आहे जेणेकरून मटकी पटकन शिजली जाईल. आता इथे मी कुकरमध्ये 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा मोहरी घालायची आहे. मोहरी छान फुलल्यानंतर अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत. 1 मिनिटभर आपल्याला जिरे छान फुलू द्यायचे आहेत. जिरे फुलल्यानंतर यामध्ये आपल्याला आपण जे वाटण तयार केलेलं आहे ते घालायचं आहे. तर या वाटणाला तेल सुटेपर्यंत आपल्याला हे परतवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटे हे सर्व आपल्याला परतवून घ्यायचं आहे. 3 ते 4 मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकता वाटणाला छान असं तेल सुटलेलं आहे. वाटण परतवून झालं आहे. यामध्ये आता आपण मसाले घालूया. अर्धा चमचा हळद पावडर घालायची आहे. 2 चमचे कांदा लसूण मसाला घालायचा आहे. तसेच यामध्ये आपल्याला 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे. तिखट तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. आता हे सर्व आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. आता हे आपल्याला 1 मिनिटभर परतवून घ्यायचं आहे. तर मसाला छान परतल्यानंतर यामध्ये आपल्याला ही मोड आलेली मटकी घालायची आहे. आता इथे आपण मटकी वाफवून घेतलेली नाही, तशीच मटकी आपण वापरलेली आहे. आता मटकी घातल्यानंतर हे सर्व आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. तर यामध्ये आपल्याला पाणी घालायचं आहे. मी मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी घालून ते भांडं विसळून घातलेलं आहे. इथे अंदाजे अर्धा ग्लास मी पाणी घातलेलं आहे. आता पाणी घातल्यानंतर हे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. इथे मी आणखी अर्धा ग्लास पाणी घातलं आहे. याचा रस्सा तुम्हाला दाटसर किंवा पातळ कसा आवडतो त्यानुसार तुम्ही पाणी ॲड करा. आता यामध्ये आपल्याला चवीप्रमाणे मीठ घालायचं आहे. मीठ घातल्यानंतर हे आपल्याला व्यवस्थित असं मिक्स करायचं आहे. तसेच यामध्ये आपल्याला 1 चमचा गरम मसाला घालायचा आहे व हे मिक्स करून घ्यायचं आहे. आता कुकरची लीड बंद करून याच्या आपल्याला 2 ते 3 शिट्ट्या होऊ द्यायच्या आहेत. आता इथे कुकरच्या 3 शिट्ट्या झालेल्या आहेत. आपण गॅस बंद करूया. आता इथे कुकर थंड झालेला आहे. याची वाफ पूर्णपणे गेलेली आहे. आपण झाकण काढून पाहूया. इथे तुम्ही पाहू शकता आपली ही छान अशी मटकीची भाजी बनवून तयार झालेली आहे. भाजीचा सुगंध एकदम छान असा येत आहे. इथे मी भाजी टिफिनला द्यायची आहे त्यामुळे इथे पाणी कमी घातलेलं आहे.
तर अशा प्रकारे आपली ही मोड आलेल्या मटकीची भाजी बनवून तयार झालेली आहे. तुम्ही ही मटकीच्या भाजीची रेसिपी नक्की ट्राय करा. तुम्हाला सुद्धा खूप आवडेल. तुम्ही जर माझ्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. रेसिपी आवडल्यास रेसिपीला लाईक करा, शेअर करा व शेजारील बेल आयकॉन क्लिक करा. वेळात वेळ काढून तुम्ही माझी रेसिपी पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद. चला तर मग आपण भेटूया पुन्हा अशाच एका नवीन रेसिपी व्हिडिओमध्ये.